नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला। तर मंडळी, आज आपण करणार आहोत व्हेज मोमोज। तर व्हेज मोमोज करण्यासाठी आपण अगोदर चटणी करून घेऊया मोमोजची। त्यासाठी इथे मी 8 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। तर पूर्ण आपले हे टोमॅटो पिकलेले आहेत, लाल टोमॅटो आहेत। आपण अर्धा भाग करून घेतलेला आहे टोमॅटोचा। तर आता आपण हे टोमॅटो शिजायला घालणार आहोत। तर एका भांड्यामध्ये इथे आपण 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे सर्व टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे आपण 5 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत। त्याची देठं काढून स्वच्छ धुवून आपण घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 5 आपण ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। यासुद्धा आपण देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, कारण हे दुकानातून आणल्यानंतर याला थोडीशी धूळ वगैरे असते, त्यामुळे इथे मी धुवून वापरलेली आहे मिरची। त्याचबरोबर इथे आपण 1 इंच अद्रकचा तुकडा चिरून घातलेला आहे। इथे 25 ते 30 लसूणच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा इथे आपण घालून घेणार आहोत। तर ह्या काड्या जराशा मोठ्या आहेत म्हणून मी अशा तोडून घालत आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। जेवढी आपली मिरची आहे त्या अंदाजाने इथे आपण मीठ घालून घ्यायचं आहे। तर हे पाणी उकळल्यानंतर थोडंसं आटलं जातं। तर आता आपण हे चटणी शिजोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया। तर 2 कप कोबी घेतलेला आहे, 1 कप गाजर घेतलेला आहे, हाफ कप आपण ही शिमला मिरची घेतलेली आहे चिरून। त्याचबरोबर इथे 8 ते 10 आपण कांद्याचे पात घेतलेले आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे। तर भाज्या आपण सर्व व्यवस्थित बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत। आता आपण जे मोमोजसाठी लागणारं पीठ आहे ते मळून घेऊया। तर इथे आपण 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर कोणी मोमोजच्या पिठामध्ये इथे मीठ घालत नाही, पण तुम्ही नक्की घाला। मीठ घातल्यामुळे काय होतं की आपल्या मोमोजला अजून छान चव येते। पिठामध्ये सुद्धा अगदी छान व्यवस्थित आपल्याला मोमोज खाताना चव येते। तर अशा पद्धतीने आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट पण नाही करायचं आणि अगदी कडकही नाही ठेवायचं, असं मीडियम असं सॉफ्ट आपण पीठ मळून घ्यायचं आहे। कारण आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं रेस्टला ठेवणार आहोत। तर रेस्टला ठेवल्यानंतर पीठ आपलं थोडंसं अजून सॉफ्ट होतं। तर अशा पद्धतीने हे पीठ तुम्ही मळून घ्या व्यवस्थित असं। त्यानंतर या पिठाला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि आपण याला झाकून ठेवूया रेस्टसाठी। तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर पीठ आपलं एकीकडे रेस्ट करायला ठेवलेलं आहे आणि चटणी इकडे आपले छान व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। टोमॅटो छान शिजलेले आहेत, मिरच्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत। आपल्या ज्या चटणीचा जो पाणी आहे त्यालासुद्धा छान रंग आलेला आहे। तर आपण आता बारीक गॅस केलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। तर साधारण 1/4 चमचा आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि छान असं त्याची पातळ स्लरी करून घेऊया, म्हणजे ही स्लरी आपण या चटणीमध्ये घालणार आहोत। तर ही स्लरी घातल्यानंतर एक 5 मिनटं आपण बारीक गॅसवरती ही चटणी अजून शिजून देऊया आणि त्यानंतर आपण इथे गॅस बंद करणार आहोत। तर इथे आपली चटणी आता व्यवस्थित झालेली आहे, गॅस आपण बंद केलेला आहे। तर आता आपण चटणी थंड करायला ठेवूया, तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया। तर कांदा भात आपली राहिली होती चिरायची, ती चिरून घेऊया। बाकीच्या आपल्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत। तर कांदा भात अगदी थोडीशी घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आपण अजून कोथिंबीरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत। तर कोवळ्या दांड्या असतात कोथिंबीरीच्या, त्याच व्यवस्थित घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून आणि अशा एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत। आता एकीकडे आपण कढई ठेवूया गरम करायला आणि मग बाकीची तयारी करूया। तर कढईमध्ये आपण तेलसुद्धा घालून ठेवूया आणि बारीक गॅसवरती गरम करायला ठेवूया। तर इथे आपण 3 टेबलस्पून
तेल घालून घेतलेलं आहे. तर जेवढा आपल्या भाज्या आहेत त्या अंदाजाने इथे आपण तेल घालायचं आहे. तर आपला लसूण राहिला होता चॉप करायचा, तोसुद्धा इथे आपण बारीक चॉप करून घेऊया. तर इथे मी 15 ते 16 लसूणच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या आपण इथे चॉप करून घेऊया बारीक बारीक. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्हाला मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही इथे मिरची स्किप करू शकता. तर मिरची ही ऑप्शनल आहे. त्याचबरोबर इथे आपण अद्रकचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे, तो आपण इथे किसून घेणार आहोत. जर तुम्हाला चिरून घ्यायचं असेल तर बारीक बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. तर आपली इथे आता ही भाजीची सुद्धा तयारी झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर आपलं तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये आता प्रथम लसूण घालूया, त्यासोबत अद्रकसुद्धा घालून घेऊया, मिरची घालून घेऊया आणि छान 1-2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण परतवून घेऊया. तर अगदी तेल आपलं गरम झाल्यामुळे पटकनच लसूण मिरची व्यवस्थित भाजली जाते आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरती करायची आहे. त्यानंतर इथे आपण जो चॉप करून ठेवलेला कांदा होता तो सुद्धा घालून घेतलेला आहे. तर हाय फ्लेमवरतीच आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेत आहोत. तर कांदासुद्धा आपण थोडासा भाजला की त्यामध्ये आपण इथे थोड्याशा कोथिंबीरीच्या दांड्या ज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आपण घालून घेतलेली आहे अगोदर शिमला मिर्च. तर अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजी ही परतवून घ्यायची आहे. तर शिमला मिरची आपण 1 ते 2 मिनिट परतून घेतली. त्यानंतर लगेचच आपण गाजर आणि कोबीसुद्धा घालून घेऊया. तर आपण अगदी बारीक चॉप करून ठेवल्यामुळे या भाज्यांना अजिबात शिजायला वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजल्या जातात. आणि अशा हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे जे काय भाजीचं पाणी आहे ते व्यवस्थित सुकलं जाईल आणि भाज्या आपल्या छान सुक्या होतील. तर अजून आपण हे उरलेल्या ज्या दांड्या होत्या त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, म्हणजे ज्या आपल्या भाज्या आहेत त्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित पटकन सुटलं जाईल आणि सुकलंसुद्धा जाईल. तर हाय फ्लेमवरतीच आपण ही सर्व भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आता छान आपण मिक्स करून घेऊया आणि 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतवून घेऊया. तर मंडळी, अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरातच आपण अगदी छान असे मोमोज घरातच तयार करून खाऊ शकतो. तर इथे आपण 1 टेबलस्पून मिरी पावडर घालून घेतलेली आहे. काळी मिरी पावडर आहे, आपण घरातच बनवून घेतलेली आहे मिक्सरला. तर ती काळी मिरी पावडर इथे आपण वापरलेली आहे. सर्व साहित्य आपल्या घरातच असतं. तर इथे आपण आता ही कांदापात घालून घेतलेली आहे. सर्वात शेवटीला आपली भाजी परतून झाल्यानंतर इथे आपण कांदापात घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. तर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी घरच्या घरी आपण एकदम बाहेर जसं खातो तसे मोमोज घरातच बनवून खाऊ शकतो. एकदम सोपी रेसिपी आहे. थोडासा आपल्याला त्रास आहे, म्हणजे ह्या सर्व भाज्या वगैरे हे करायला थोडासा वेळ लागतो, पण घरामध्ये करून खाण्यात काही वेगळाच आनंद असतो आणि आपण पोटभर खाऊ शकतो. तर ही भाजी आपण आता थंड करायला ठेवूया. तर एकीकडे आपली ही चटणी थंड झाली आहे, तुम्ही बघू शकता. चटणीचं जे पाणी आहे ते अगदी कमी झालेलं आहे. तर आता आपण हे असेच घालणार आहोत. याच्या साली वगैरे काही काढलेलं नाही आहे टोमॅटोच्या. आपण पूर्ण टोमॅटो, लसूण, अद्रक हे असंच मिक्सरच्या जारमध्ये पूर्ण एकत्र घालून व्यवस्थित याची चटणी करून घेणार आहोत. तर इथे आपण वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छान असा रंग आलेला आहे. आपण इथे अजिबात फूड कलरसुद्धा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा आपल्या चटणीला एकदम छान रंग आलेला आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी छान अशी व्यवस्थित स्ट्रीट स्टाईल सारखी झालेली आहे. तर चटणी थोडीशी जास्त झाल्यामुळे इथे मी 1 टीस्पून इथे आपण विनेगर घालून घेतलेला आहे. विनेगर घातल्यामुळे काय होतं, चटणी आपली बऱ्याच दिवस टिकली जाते. म्हणजे आता ही चटणी माझ्याकडून थोडीशी जास्तीची झालेली होती, त्यामुळे मी इथे विनेगर घालून घेतलेली आहे, म्हणजे उरलेली चटणीचा वापर आपण नंतर करू शकतो.
तर इथं पीठ आपलं छान 15 ते 20 मिनटं भिजून झालेलं आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण असे छोटे छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत पिठाच्या आणि अशा जसं आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीनेच हे छोटी गोळी घेऊन व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. अगदी पातळही नाही, अगदी जाडही नाही, अशी थोडीशी मीडियम अशी ही आपण मोमोजची पारी करून घ्यायची आहे. तर पारी लाटून झाल्यानंतर यामध्ये आपण मोमोजची भाजी भरून घेऊया. तर व्यवस्थित अशी हाताने सरकवून घ्या भाजी आणि जी आपली अर्धी बाजू असते म्हणजेच आपली जी ही मोमोजची पुरी आहे त्याच्या अर्ध्या भागामध्ये आपण या अशा निऱ्या घालून घ्यायचा आहे आणि अर्धा भाग असाच प्लेन ठेवायचा आहे आणि जो प्लेन भाग आहे तो निऱ्यांच्या बाजूला व्यवस्थित असा चिकटवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या मोमोजला छान आकार येतो. तर अर्ध्या भागाला निऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि अर्धा भाग असा प्लेन चिटकवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला मोमोज रेडी झालेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण इथे दुसरासुद्धा करून घेतो आहे. तशी भाजी भरून घ्यायची आणि अर्ध्या पुरीमधून आपण पूर्ण अशा जशा साडीला निऱ्या घालतो त्या पद्धतीने इथे निरी घालून घ्यायची आहे किंवा प्लेट घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि अर्धा भाग प्लेन ठेवून असाच व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने आता आपण सर्व मोमोज करून घेऊया. तर इथे आपला हा 2 मोमो रेडी झालेले आहेत. आता इतरही मोमोज मी करून घेतलेले आहेत. तर इथे मी घेतलेला आहे इडलीचा कुकर. माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे मी इथे इडलीचा कुकरचा वापर करत आहे. तुमच्याकडे सुद्धा स्टीमर नसेल तर असा इडलीचा कुकरचा वापर करू शकता. तर इडलीच्या भांड्याला आपण खालून व्यवस्थित भांड्याला तेल लावून घेतलं आहे. मोमोजला सुद्धा आपण वरतून तेल लावून घेतलं आणि हे कुकरमध्ये अगदी इडलीसारखा आपण 10 मिनटं बरोबर टाईम लावून वाफवून घेतलेलं आहे. तर आपले मोमोज छान असे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान रंग असा आलेला आहे, अगदी छान अशी शायनिंग आलेली आहे, आकारसुद्धा एकदम छान आलेले आहेत आणि या आपण घरात बनवलेल्या चटणीसोबत आणि रेडीमेड आणलेल्या मेयोनीजसोबत आपण सर्व केलेले आहेत. तर मंडळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.